माझा आणि ऍक्टिंगचा फार काही संबंध नव्हता या अगोदर. नंदिता ताई इतकी ऑन अँड ऑफ एका टिचकीलाही तेवढा जास्ती वेळ लागत असेल जितक्या ह्याच्यात ती इमोशन्स बदलू शकते. सायकोलॉजिस्ट हा तुम्हाला काउन्सिलिंग करतो, तो मेडिसिनचा आधार घेत नाही कधी. आम्ही केलेला वाह्यातपणा थोडा विसरून आम्ही त्याच्यामध्ये खूप सिरियसली आमच्याकडनं करून घेतलंय मिलिंद सरांनी आणि आम्ही ते करण्याचा प्रयत्न केला आहे. तर प्लीज त्याला प्रतिसाद द्या, प्रतिक्रिया कळवा. आम्ही खूप उत्सुक आहोत. 6 फेब्रुवारी केस नंबर 73. अनेक वर्ष इंडस्ट्रीत बघत आलोय आणि ते गाजलेलंच एक वाक्य आहे जे मी कायम फॉलो करतो, म्हणजे एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. एक ऑडियन्स म्हणून तुम्हाला कसं वाटतं? पहिलं तुम्हाला ते अपील झालं पाहिजे आणि नंतर मग तुमचा रोल आणि या सगळ्या. पण जेव्हा तुम्हाला ऑडियन्स म्हणून तुम्हाला इंटरेस्ट स्टार्ट टू एंड राहू शकतो, तर ते डेफिनेटली तुम्हाला मजा येणार ती फिल्म करायला. आणि नंदिताताई बरोबर माझे इतके सीन्स नव्हते, बट नंदिताताईंनी मला खूप छळलं. हाय हॅलो नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. 2026ची सुरुवात झालेली आहे आणि ह्या 26मध्ये सुद्धा असे दमदार आणि सुपर डुपर हिट असे आपल्याला चित्रपट कॉन्टेंट आपल्याला मराठी इंडस्ट्रीमध्ये बघायला मिळत आहेत. असाच एक चित्रपट अजून आपल्या भेटीस येतोय येत्या 6 फेब्रुवारीला, ज्या चित्रपटाचं नाव आहे केस नंबर 73. एक सस्पेन्स थ्रिलर मर्डर मिस्ट्री आणि त्यासोबतच एक वेगळा मेंटल हेल्थ बद्दल संदेश सांगणारा हा चित्रपट दिसतोय. ह्याचा ट्रेलर नुकताच लॉन्च झालेला आहे आणि त्याला सुद्धा खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय. आणि आज आपल्या ह्या स्टुडिओमध्ये केस नंबर 73 ह्या संपूर्ण चित्रपटाची स्टारकास्ट टीम आपल्या सोबत आहे. तर चला जाणून घेऊया त्यांच्याकडूनच नेमकी ही कथा काय आहे आणि ह्या चित्रपटामध्ये काम करतानाचा त्यांचा अनुभव कसा होता. हाय, सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं आपल्या या नवभारत नवराष्ट्र स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आणि पहिला प्रश्न, कसे आहात? एकदम मजेत. टकाटक. टकाटक. तर तुम्ही दिसताही टकाटक. त्याच्या टिप्स जाता जाता देऊन जा. टकाटक राहण्याच्या टिप्स काय आहेत? केस नंबर 73 6 फेब्रुवारीला हा चित्रपट येतोय. ट्रेलर आउट झालेला आहे आणि फार सुंदर असा ट्रेलर आहे. कारण जो मला कळाला, जो प्रत्यक्ष मी जेव्हा पाहिला तेव्हा मला असं जे जाणवलं की कुठेतरी मर्डर मिस्ट्री आहे, पण त्याच्यासोबतच सबकॉन्शियस माइंड आपण जे म्हणतो, तर कुठेतरी आपण त्याबद्दल सुद्धा या चित्रपटातून काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न आहे. पण ही गोष्ट मला तुमच्याकडून ऐकायची आहे की खरंच ही कथा काय आहे, नंदिताताई? सो केस नंबर 73 हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे आणि मला असं वाटतं की नवीन वर्षाच्या सुरुवातीला अशी एक छान फिल्म रिलीज होणं, आपली फिल्म रिलीज होणं, जसं तू म्हणालीस कसे आहात, तर सगळे एक्सायटेड मोडमध्ये आहेत. कारण की फिल्म वर्षाच्या सुरुवातीलाच ही फिल्म रिलीज होतीये आणि मला वाटतं थ्रिलर्स हे आजकाल हे थोडंसं कमी आहे का प्रमाण मला माहित नाही, पण आय एम शुअर की लोकांसाठी हा एक नवीन चित्रपट आणि त्याची एक्साइटमेंट जास्त असेल थ्रिलर बघणं. मला पर्सनली खूप थ्रिलर्स आवडतात, त्यामुळे मला असं वाटतं की आणि अत्यंत इंटरेस्टिंग कथा, जे आपणही जेव्हा एखादं थ्रिलर बघतो किंवा असं सस्पेन्स काहीतरी बघतो, तर आपण त्याच्यात गुंतून जातो आणि आपलं डोकं एक चालत असतं की कोण बरोबर. असेल काय. सो मला वाटतं हे जी एंगेजमेंट आहे ती खूप एंटरटेनिंग आहे आणि ते ह्या फिल्ममधनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. सगळ्यांना थोडासा उशीर होत असला तरी सगळ्यातच नववर्षाच्या शुभेच्छा. फेब्रुवारी उजाडत आला आता. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्याची आणि गोष्ट नुसती गोष्ट इंटरेस्टिंग नाही, त्याची मांडणी खूप इंटरेस्टिंग आहे. अनेक वेळेला असं होतं की सरधोपटपणे कथा जातात आणि मग त्या जितक्या इफेक्टिव्ह व्हायला पाहिजे तितक्या कधी कधी दुर्दैवाने होत नाहीत. यातली गंमत आहे ती फार इंटरेस्टिंग आहे. आणि जरी आत्ता नंदिता म्हणाली किंवा तुम्ही मगाशी उल्लेख करताना थ्रिलर, सायकोलॉजिकल हो. थ्रिलर वगैरे वगैरे, जे आमच्या ट्रेलरमध्येही आहे, परंतु फक्त तोच एक एलिमेंट नाही आहे. ओके. सगळ्यांना रिलेट करता येईल, सगळ्या कुटुंबाला पाहता येईल आणि ते पाहता पाहता पिक्चर संपला अरे इतक्यात, असं झालं, इतका एंगेजिंग अशा प्रकारे केली गेलेली फिल्म आहे. सगळ्यांची खूप मेहनत आहे त्याच्यामध्ये. थ्रिल तर आहेच, थ्रिल आहे. सोनू निगम आणि हिने गायलेलं, मुक्तीने गायलेलं नीती मोहननी गायलेलं गाणं आहे. एक उत्तम, एक खूप छान रोमॅन्टिक अँगल आहे. अ, अ, कायदेशीर लढाई आहे आणि या सगळ्याचं मिळून जे एक मस्त एंटरटेनिंग रसायन जे बनतं ते म्हणजे केस नंबर 73, वाव. केस नंबर 73. 73.
म्हणजे यामध्ये वेगवेगळ्या छटा बघायला मिळणार आहे. खूपच, नॉट खूपच. एक्झॅक्टली फक्त की मर्डर हां. मिस्ट्री किंवा हां, असं नाही, हां, त्यासोबत हां. वेगवेगळे तो अँगल्स. त्याचा महत्त्वाचा भाग आहेच, पण बरोबर. तितकेच महत्त्वाचे इतरही भाग खूप इतरही चांगले आहेत. भाग. आणि ते सगळं करताना थ्रिलरमध्ये तुम्ही जर त्या कथेबरोबर पुढे गेलात हं. आणि मग तुम्हाला काय अपेक्षित किंवा अनपेक्षित जे काही तुम्हाला रिझल्ट हवा असेल, तो मिळाल्यावर जो आनंद मिळतो ना, तो हं. या चित्रपटातनं आपल्याला मिळतो. अशोक सर, खरं तर जुन्या काळामध्ये, त्या काळामध्ये फार वेगळे क्रिमिनल स्टोरीज इतके नव्हते माझ्या मते आता जसे आहे. नव्हतेच. तर ही स्टोरी कशी वाटली तुम्हाला? ही गोष्ट जेव्हा तुम्ही ऐकली? खरं तर मला डॉक्टर मिलिंद सरांनी जेव्हा हा रोल ऐकवला, हं. त्यावेळेला माझी एक अशी पद्धत आहे, की मी स्क्रिप्ट मिळालं, की हं. 3 वेळा वाचतो सिनेमासाठी. हं. एकदा माझा रोल काय ते, एकदा एक ऑडियन्स म्हणून वाचतो आणि एकदा माझ्यापेक्षा कोण-कोण बेटर काय-काय कसे रोल्स आहेत. तर त्याप्रमाणे कसं प्रिपेअर करायचं. मला जेव्हा सरांनी नॅरेट केलं तेव्हा मला आवडलंच होतं, परंतु मी त्यावेळेला सांगितलं, की मला एक हार्ड कॉपी मिळेल का? तर सर म्हटले, "मी पाठवतो." ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की अनेक वर्ष इंडस्ट्रीत बघत आलोय आणि ते गाजलेलंच एक वाक्य आहे, जे मी कायम फॉलो करतो म्हणजे एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. कोणीही सिनेमा बघून काही बौद्धिक घेत नाही, तसं वागत नाही. तर त्याच्यामुळे ना लोकं पैसे खर्च करून थोडंसं वेगळं काहीतरी आपल्याला बघायला मिळेल, दैनंदिन जीवनापेक्षा वेगळं, म्हणून एक आशेने येतात. तर ते देण्याचा प्रयत्न आमच्या मिलिंद आपटे सरांनी केला, डॉक्टर मिलिंद आपटे सर. बरं उत्तम, प्रसिद्ध, गाजलेले हजारो केसेस हँडल केलेले डॉक्टर मिलिंद आपटे हे एक मोठे सायकॉलॉजिस्ट आहेत. 2026 मध्ये ही फिल्म येते याचा आनंद असा होतोय, की एक वेगळ्याच प्रकारचं एंटरटेनमेंट आम्ही लोकांना देतोय, जे बांधून ठेवणार आहे ऑडियन्सला. ज्याच्यामध्ये सायको थ्रिलर आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यामध्ये भावभावनांचे संबंध आहेत. कोणी, का, कधी, कशासाठी, केव्हा, कसं वागलंय, हे सगळे याचे सगळ्याची प्रश्न उत्तरं आहेत. शिवाय एक रोमॅन्टिक अँगल आहे. आमच्याकडे 2 देखणे चेहरे आहेत. राजश्री आणि पियुष. दोघांनी अप्रतिम कामं केली आहेत आणि मेड फॉर ईच अदर सारखी ती पेअर दिसते. त्याच्यामुळे रोमान्स आहे. यूथसाठी पण, ज्याच्यात त्यांना एक साथ मिळाली आहे, की उत्तम म्युझिक म्हणजे एक गाणं तर बाहेर आलंच, हं. पब्लिश झालंय आणि त्याला सॉलिड रिस्पॉन्स आहे. ते सोनू निगम आणि नीती मोहननी गायलंय आणि दोघांनी अप्रतिम काम केलंय. तर अशा प्रकारचा एक आपण म्हणतो ना, की फुल एंटरटेनमेंट असलेला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आम्ही आत्ता करायचं ठरवलं आणि खूप मेहनत घेतली आहे. त्याच्यामागे डॉक्टर मिलिंद आपटेंची खूप मेहनत आहे आणि माझ्यासाठी तर ते खूपच महत्त्वाचे आहे. म्हणजे आतापर्यंत अनेक रोल्स केले. हं. डॉक्टर तर खूप वेळा केले, परंतु कशात अँटी हिरो डॉक्टर होता, जो किडन्या विकायचा किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये हां, कुठल्या ह्याच्यामध्ये डॉक्टर होता, तो त्याची प्रॅक्टिसच चालत नव्हती. असे वेगळे. पण हा जो डॉक्टर ना, हा सायकॉलॉजिस्टचा रोल आहे आणि तो खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ही जी 5 कॅरेक्टर्स आहेत, हं. ही तुमच्या नजरेसमोरून जातच नाहीत. म्हणजे मी एक एक्झाम्पल हं. देतो, की सपोज आपण सिनेमा बघत असताना मागे बघून जर पटकन हं. पॉपकॉर्नचं पाकीट मागायला गेलो, तर तेवढ्यात एखादं काहीतरी घटना इथे घडलेली असेल. हो. इतकं ते पकडून ठेवतं. त्याच्यामुळे माणूस असाच घेईल ते घेतलंच पाकीट. मग इतका ॲश्युरन्स आहे. सो अशा पद्धतीने एक छान असं केस नंबर 73 6 फेब्रुवारी या 6 फेब्रुवारीला तो रिलीज होतोय ऑल ओव्हर महाराष्ट्र. ती 6 फेब्रुवारी आमच्यासाठी ती पहाट आम्ही ती वाट बघतोय कधी येते. आता मला तुमचं ऐकून असं, मला आता ती पहाट हवी आहे, कारण म्हणजे ते 2.5-3 तास सगळ्या झोन मधून बाहेर होऊ आणि हां. आम्ही प्रेक्षक पूर्णपणे त्या चित्रपटामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ. नक्कीच, खूप नक्कीच. छान. राजश्री, तुम्ही दोघं काय सांगाल? पियुष आणि तुम्हाला दोघं, ही गोष्ट नेमकी काय आहे तुमच्या मते? सो पहिल्यांदा मला असं वाटतं, की जेव्हा ॲज अन ॲक्टर तुम्ही कुठलीही नवीन स्क्रिप्ट ऐकता, तेव्हा तुम्ही पहिल्यांदा ऑडियन्सच असता. बरोबर. कारण ते नव्यानेच नव्याने. तुमच्या समोर ती स्क्रिप्ट आली आहे, ती स्टोरी आली आहे. तर मी म्हणजे असं मी अशी आव असून ऐकत होते पहिल्यांदा मी जेव्हा गोष्ट ऐकली तेव्हा. आणि ॲज अन ॲक्टर मी आत्तापर्यंत ज्या केलेल्या भूमिका आहेत, त्यापेक्षाही खूप वेगळी. वेगळा रोल होता. खूप मोठी जबाबदारी होती माझ्यावर, जसं आपल्याला ट्रेलरमध्ये दिसतं, की मी एक लॉयरची भूमिका करते. तर ती एक म्हणजे बेसिक लॉयर आणि अशी ती स्टोरी नाहीये. त्याला खूप इमोशनल बाजू आहे. त्याला त्या स्टोरीला धरून एक वेगळी बाजू आहे. सो नॉट जस्ट ॲज अ प्रोफेशनल बट ॲज अ पर्सन ते तिच्या आयुष्यात का महत्वाची आहे, ही केस नंबर 73. सो केस नंबर 73 घडल्यामुळे ह्या अख्ख्या स्टोरीमधल्या प्रत्येक पात्राच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडतं.
आणि जे आम्ही आधी होतो आणि ती केस घडल्याच्या नंतर जे आम्ही असू, ते वेगवेगळं आहे कम्प्लिटली. सो ही इतकी पिव्हिटल का आहे केस नंबर 73 प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, हे सांगणारी ही गोष्ट आहे. आता गूढ वेगळं खूप काहीतरी खूप अजून खूप गूढ आहे. कारण त्यामुळे ते ते महत्वाचं आहे आणि ते तुम्हाला येत्या 6 फेब्रुवारीला बघायला मिळेल म्हणजे हे नक्कीच. रहस्य जाणून घ्यायचं असेल तर 6 फेब्रुवारीला तर 6 सिनेमागृहात फेब्रुवारीलाच म्हणजे आणि ह्या म्हणजे फिल्म्सची गंमतच एकतर थिएटरमध्ये जाऊन बघण्याची असते आणि स्पेशली जेव्हा थ्रिलर फिल्म्स येतात Yes. किंवा असे हुड आणि ड्रामाज येतात, त्याचं महत्वाचा हा पार्ट असतो की तुम्ही ते घरी बसून नाही बघू शकत, की घरी OTTवर येईल तेव्हा बघू, की मग बेल वाजली, कुकरची शिट्टी हां. झाली, कोणीतरी बोलवलं, फोन, ह्या ह्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्स मधनं बाहेर पडूनच तुम्ही ते बघितलं पाहिजेत. म्हणून तसा तो सिनेमा बनवलाय. त्यामुळे तो थिएटर्समध्ये जाऊन बघा. सो आय थिंक माझ्यासाठी सांगण्यासारखं काही उरलंच नाही आहे. बिकॉज म्हणजे एंटरटेनमेंट झालेला आहे. न्यू इयरचा बेस्ट फिल्म Best. होपफुली दॅट तो आस्पेक्ट झालेला आहे. अमेझिंग केस आहे आणि रोमॅन्टिक अँगल सुद्धा देण्यात आलेला आहे. सो आय थिंक माझा एक्सपिरियन्स मी सांगतो की माझा हा फर्स्ट फर्स्ट फिल्म आहे. माझा आणि ऍक्टिंगचा फार काही संबंध नव्हता या अगोदर, बट आय थिंक आय वॉज प्रिव्हिलेज्ड दॅट आय वॉज ऍक्टिंग विथ दिग्गज पीपल. आणि म्हणजे ऑनसेट गायडन्स जो असतो ना, जो एका रुकीला इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, की ज्याला काहीच एक्सपिरियन्स नाही आहे, तो एका सेटवर जेव्हा येऊन उभा राहतो, तेव्हा माझ्या डोक्यात 100 विचार होते, की मी काय करायचंय, मी कसं करायचं, मी उभं राहणं कसं, बोलायचं कसं, काय. सो शैलेश दातार सर, अशोक सर, नंदिताताई यांचा इन जनरल, बिकॉज माझे यांच्याबरोबर फार सिनियर, हिच्यावर मी नंतर येतो, बट यांच्याबरोबर यांनी मला पदोपदी जे गायडन्स दिलेलं आहे, इट वॉज सो इम्पॉर्टंट. माझा इन जनरल जो एक पूर्ण सिक्वेन्स होता, तो पार पाडण्यात यांचं सगळ्यात जास्त आय थिंक क्रेडिट आहे. आणि अमेझिंग एक्सपिरियन्स होता. आणि माझा सगळ्यात मोठा आय थिंक चॅलेंजिंग पार्ट होता वॉज टू, ऑफकोर्स मिलिंद सरांबद्दल म्हणजे बाबांबद्दल हो. सांगितलंय. सो रोमॅन्स करताना बाबा तिथे कॅमेरा समोर मागे मला बसले आहेत. विचारायचं सो होतं. आय थिंक हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा चॅलेंजिंग पार्ट होता. त्यामुळे हिच्याबरोबर सीन करत असताना आय वॉज लिटिल स्केप्टिकल, की मी काय करतोय, कसं करतोय, आणि माझं खूप लक्ष होतं. बट रंगवलंय. आता याला मी चांगल्या पद्धतीने घेतो. सो राजसीनी मला तिथे एक कम्फर्ट दिला वाईल ऍक्टिंग, विच वॉज आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट. तिने मला सुद्धा एका फ्लो मध्ये ऑन सेम पेज आणलं. आय थिंक सो माझ्यासाठी हा खूप मेमोरेबल एक्सपिरियन्स आहे. आणि फिल्म बद्दल सांगायचं म्हटलं तर आय थिंक त्यांनी खूप छान पद्धतीने तो विषय मांडलाय. सो जस्ट वेटिंग 6 फेब्रुवारी. या आय थिंक तू माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर दिलंय, कारण मी आज होते की बाबा जिथे डिरेक्टर आहे आणि आपण कसं असतो की इतरांच्या समोर करू शकतो, पण जेव्हा घरातले असे समोर असतात जजच्या भूमिकेमध्ये की अच्छा तू आता कसं करतोय आणि ती टॅकल करणं कशा पद्धतीने तुझ्यासाठी डिफिकल्ट होती. या अशोक सर, मी तुमच्याकडे येईन. जसं मी मगाशी म्हणाले की अनेक मालिका, नाटक, चित्रपट, म्हणजे आता माझ्याकडे नंबर ऑफ काउंट असं मी सांगू नाही शकत, पण ह्या सगळ्यामधून जेव्हा आत्ता कुठलाही चित्रपट किंवा भूमिका येते, तुम्ही म्हणालात की 3 वेळा तुम्ही स्क्रिप्ट वाचता, पण कुठली अशी गोष्ट असे की जे तुम्ही चेकलिस्ट अशी काही असते का की अच्छा मी सिलेक्ट करताना ह्या गोष्टी चेक करतो आणि मग तो रोल किंवा ती कथा तुम्ही निवडता, तसं ह्यासाठी काही केलं होतं का? नाही, माझा प्रारब्धावरती प्रचंड विश्वास आहे. कारण मी 99% प्रारब्ध मानतो आणि 1% इज इक्वल टू 1000%. मग त्यात तुमचं रोल सिलेक्शन झालं, नंतर एटिकेट झाले, तुमचं वेळेवर पोचणं, डायरेक्शनमध्ये इंटरप्ट न करणं, ज्युनियर कलाकारांची प्रेमानं वागणं, त्यांना डॉमिनेट न करणं किंवा दुसऱ्यांचे रोल कमी करणं, तो डायलॉग त्यांनी का घ्यावा, ह्या गोष्टी व्यर्थ आहेत. त्याच्याने काही घडत नाही करिअरमध्ये. त्याच्यामुळे त्या 1% माझ्यासाठी तो महत्त्वाचा असतो. आणि जेव्हा रोल येतो त्यावेळेला काय झालं, की मी म्हणजे भाग्यवान समजतो, की सुरुवातीपासून प्रमुख भूमिका मिळत गेल्या. मग कित्येक जण म्हणतात, की एवढे सिनेमे झाले, मालिका वगैरे झाल्या, तर मी क्रेडिट ते डेस्टिनीला देतो ह्याच्यासाठी, की समोरून रोल आले. तुमच्याकडे रोल आले तर तुम्ही करणारच ना, पण तुमच्याकडे नाही आलं तर आपण लोकांना भेटायला जातो. सगळे म्हणतात, "हो, हो, आपण करूया." म्हणजे छोटं एक्झाम्पल द्यायचं झालं तर एकाच घरात सिनेमा बनतो. पण त्या घरातला जो कलाकार असतो, त्याला कास्ट नाही करता येत. याचं कारण ती फिल्म वयोवृद्धांवरती असते, ज्याच्यात त्याला रोल नाही. पण बाळा तुझ्यासाठी नेक्स्ट फिल्म तुझ्यासाठी.
पण त्याही फिल्ममध्ये जमत नाही, कारण ती लहान मुलांवर काढलेली असते फिल्म. म्हणजे थोडक्यात काय, तर त्याला ती संधी. तर मी हे मानत आलोय, की वेगवेगळे रोल्स जेव्हा येतात, त्यावेळेला मी हाच विचार करतो, की ह्या माझ्या वाट्याला हा रोल आलेला आहे. तो चांगला प्रत्येकाची एक ताकद असते अशी मला वाटते, प्रत्येक कलाकाराची. की त्याप्रमाणे मी माझ्या परीने खूप ताकद लावण्याचा प्रयत्न करतो. आता जसं एक्झाम्पल, हा रोल मिळाल्यानंतर सायकॉलॉजिस्ट. हो. म्हणजे सायकॉलॉजिस्ट बेसिकली मला जरा फिटनेसची आवड असल्यामुळे मेडिकल क्षेत्राशी माझी जरा जवळीक आहे. अभ्यास आहे. त्याच्यामुळे मी डॉक्टर साहेबांना प्रायव्हेटली भेटून विचारलं, की म्हटलं, "आता तुम्ही माझे गुरु आहात." हं. तर एक छोटा प्रसंग होता, की मला भेटायला एक पेशंट येतं, फिमेल. हं. तर त्याच्यात डायलॉग लिहिला होता, की "तू असं-असं का केलंस? तुला काय केलं?" तर मला वाचताना ते खटकलं आणि मी म्हटलं, की हे पहिल्यांदाच आले आहेत, त्या लेडी आहेत, तर आपण अहो-जाऊ करतो. मी वैयक्तिक आयुष्यात पण माझ्यापेक्षा लहान असतील आता या दोघांना, तर अहो-जाऊ करतो. ती एक सवय आहे. तर डॉक्टर साहेब म्हणाले, "नाही, काय आहे अशोकराव, त्याची गंमत अशी आहे, की सायकॉलॉजिस्ट हा तुम्हाला काउन्सिलिंग करतो. तो मेडिसिनचा आधार घेत नाही कधी. तो सायकियाट्रिस्ट करतो. तुम्हाला क्लिनिकल जेव्हा गोष्टी घडत असतात, त्यावेळेला तुम्हाला गोळ्यांचा वापर दिला जातो. सायकॉलॉजिस्ट हा तुमच्याकडनं संपूर्ण बोलून तुमच्याकडनं गोष्टी काढून घेऊन, त्यांची नजर पापणी न लवता, म्हणजे पापणी लवता कामा नये इतकं डोळ्यात बघून ते बोलतात. आणि त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं, की सायकॉलॉजीमध्ये पेशंटला अहो-जाऊ केलं ना, की तो दूर जातो. त्याच्यामुळे अगं मी सांगतोय ना तुला, तर त्या पेशंटला तो आपलेपणा, तो कनेक्ट येतो. आता हा कधीच विचार केलेला नसल्यामुळे हा फायदा डॉक्टरांचा झाला आणि डॉक्टर स्वतः सेटवर असायचेच हं, हं. आणि त्यांना जोपर्यंत ते आवडत नाही तोपर्यंत, आणि झालं की ते येऊन ॲप्रिशिएट करायचे. त्याच्यामुळे ना तो रोल आता कळेलच 6 फेब्रुवारीला. आपल्याला वाटतं की आपण चांगला केला आता ऑडियन्सला किंवा बघितल्यानंतर, पण माझ्या परीने मी चांगला करण्याचा प्रयत्न केलाय आणि डॉक्टर साहेबांची खूप मदत झाली. हा रोल तुमचा पोर्टफोलिओ बदलला. कळलं ना? तर म्हटलं, "सर," प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत होतं. मग त्याला काय वयाचं बंधन नसतं. तुम्ही अनेक वर्ष, पण एक रोल येतो आणि तुमचा एंटायर सेटअपच बदलतो. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. खूप छान. शैलेश सर, मी तुमच्याकडे येईन जसं त्यांनी सांगितलं, त्यांची भूमिका सुद्धा ह्यातनं मला कळाली. तुमची भूमिका ह्या चित्रपटामध्ये काय आहे आणि किती वेगळी आहे आतापर्यंतच्या इतर भूमिकांपेक्षा? खूपच वेगळी आहे. याचं कारण एकतर मी फारसे चित्रपटच केलेले नाहीत. मी अगदी मोजके चित्रपट केलेत. मी जास्त टेलिव्हिजन आणि स्टेजवरच रमलो आहे. अ, पण गेल्या 2 वर्षापासनं काहीतरी चक्र फिरली आहेत बहुतेक आणि खूप वेगवेगळ्या फिल्म्स माझ्याकडे या, म्हणजे मी 2024-25 मध्ये जेवढ्या फिल्म्स केल्या, तेवढ्या माझ्या पूर्ण आयुष्यात केल्या नाहीयेत. शुक्र strong झाला. काहीतरी कोणतरी स्ट्रॉंग झालंय, कोणतरी स्ट्रॉंग झालंय, हे मात्र नक्की. तर त्यातच अचानक मला हा मिलिंद सरांचा फोन आला. आमची ओळख नाही, काही परिचय नाही, काही नाही. आणि त्यांनी सांगितलं असं करायचं आहे. आणि गंमत म्हणजे अशोकला एक लक्षात असेल कदाचित. आधी त्यांनी मला त्यातला जो रोल सांगितला, तो हा जो मी आत्ता करतोय तो पोलीस ऑफिसरचा रोल. पोलीस ऑफिसर आहे तो, DYSP आहे. आणि अ, जे एक हिरो स्टाईल हे असतात ना हां. पोलीस ऑफिसर, तसा नाही आहे. ओके, तसं हां. नाही. हा रिटायरमेंटला आलेला आहे. आता काही महिन्यात रिटायर होणार आहे. आणि अशी काही सॉलिड करिअर आहे वगैरे अशातला भाग नाही, जे नॉर्मल असतात. मुळात आपल्याला पोलीस म्हटलं ना, की असं वाटतं की तो एक अमुक असला पाहिजे, अशी एक जनरल धारणा असते आपली. बरोबर. पण माझाही एक वैयक्तिक खूप वर्षापूर्वीचा अनुभव असा होता, की मी कुठेतरी साऊथला होतो आणि तिथनं मी अजून साऊथला म्हणजे रामगुंडमला वगैरे तामिळनाडूमध्ये चाललो होतो ट्रेननी. आणि बाजूला बसलेला एक माणूस होता आणि त्याच्या आणि माझ्या अशा जनरल काहीतरी हं. डबा एक्सचेंज करून खातोय वगैरे गप्पा सुरू झाल्या. तो मला इंग्लिश नाटकातले उतारे म्हणून दाखवे. तो खूप वेगवेगळ्या हिंदी, इंग्लिश फिल्मबद्दल बोलला. खूप 7-8 तास प्रवास झाला आणि नंतर कळलं, की तो त्या जिकडे आम्ही उतरत होतो तिथला तो SP होता. हो. इतका तो असा मस्त दिलखुलास माणूस होता. कुठेही त्याच्या अटायरवरनं असं वाटत नव्हतं. हे का डोक्यात राहिलं होतं माहिती नाही, पण काही-काही माणसं अशी भेटतात ना. पोलीस ऑफिसरचा रोल आहे म्हटल्यानंतर मी आनंदी झालो. म्हटलं, "वाह! फारच छान." कोणी जनरली विचारत नाही मला असं, कारण माझे एकंदर देहयष्टी पाहता अ, मला पटकन कोणी पोलिसात घेईल असं वाटत नाही. पण तरीही माझा आत्तापर्यंत सगळ्यात लांब चाललेला जो रोल आहे तो पोलिसाचाच आहे. कारण मी 4 दिवस ससूतीमध्ये पोलीस ऑफिसर होतो. पण त्यानंतर फार लोकांची अशी हिंमत झाली नव्हती.
मी म्हटलं अरे वा, आणि मग स्टोरी सांगितल्यावर तर म्हटलं अरे वा, हा तर इंटरेस्टिंग आहे. म्हणजे नुसता पोलीस तपास करणारा पोलीस असं नाही, काहीतरी त्याच्यात वेगळे डायमेन्शन्स आहेत त्याच्यात. तो त्याची फॅमिली आहे, त्याच्या मुलाबरोबर बायकोबरोबर काही वेगळे रिलेशन्स आहेत. एकंदर या घटनेकडे बघण्याचा त्याचा त्याचा काही दृष्टिकोन आहे. अशा पद्धतीने तो रोल आला आणि माझ्या दृष्टीने ते चॅलेंज एवढ्याकरता होतं, कारण तो पोलीस ऑफिसर तर आहेच, पण याबरोबर इतरही या अनेक गोष्टी त्याला जोडलेल्या आहेत, ज्या महत्त्वाच्या आहेत. एकदा काय असतं, अशोकराव बरोबर असले, की एक वेगळीच धमाल असते. आमचा पहिलाच सीन, पहिलाच दिवस अशोकरावांनी मी जी काय धमाल केली. बऱ्याच दिवसांनी आम्ही एकत्र काम करत होतो. पण म्हणजे आणि आमचं आहे असं, की आम्ही समजा 2 वर्ष भेटलो नाही, हां. तरी भेटल्यानंतर आम्ही जिथे सोडलं होतं तिथनं सुरू होतो आम्ही परत पहिली इतके. मैत्री म्हणजे अनेक वर्षांची मैत्री. म्हणजे पहिल्यांदा सिनेमात कधी भाऊ, भेटलात? बऱ्याच वेळा भाऊ, हां. सिरियलमध्ये भाऊ, भाऊ, मोठा भाऊ, मोठा भाऊ, छोटा भाऊ. पण हे ऑलवेज मोठा भाऊ आहेत. बडे खरं या तर छोटे खरं तर भाऊ. त्यांचा प्रयत्न असतो आता माझे छोटा भाऊ दिसावेत म्हणून. पुढच्या पायाच पडून तर पुढच्या वेळेस माझ्या मुलाच्या रोलसाठी हा येणार आहे बहुतेक, असं मला वाटतंय. कारण त्यांचं वय वाढतच नाही आणि आमचं तर वाढायचं थांबत नाही. असं झालंय. तुमची भूमिका कशी आहे या हो. चित्रपटात? सो आमची जी प्रोटॅगनिस्ट आहे राजसी, तर तिच्या आईचं मी रोल करते आणि ती एक सोशल वर्कर आहे, NGO मध्ये काम करणारी अशी साधी सरळ बाई. कधी कधी काय होतं, एका उत्तम कथा जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा बऱ्याचदा तुम्हाला किती स्कोप असेल नसेल, पण त्या कथेचा एक भाग होणं हे जास्त गरजेचं वाटतं. सो मी जेव्हा ही कथा ऐकली तेव्हा मला इतकं, एक तर मुळात मला थ्रिलर्स खूप आवडतात आणि मी आजपर्यंत कधीही असं काही थ्रिलर फिल्म केलेली नाहीये. सो मी जेव्हा ही कथा ऐकली तेव्हा मला खूप इंटरेस्टिंग वाटली आणि मी स्टार्ट टू एंड अशी जसं सर म्हणाले की एक ऑडियन्स म्हणून तुम्हाला कसं वाटतं, पहिलं तुम्हाला ते अपील झालं पाहिजे आणि नंतर मग तुमचा रोल आणि ह्या सगळ्या. पण जेव्हा तुम्हाला ऑडियन्स म्हणून तुम्हाला इंटरेस्ट स्टार्ट टू एंड राहू शकतो, तर ते डेफिनेटली तुम्हाला मजा येणार ती फिल्म करायला. सो रोल निवडताना माझाही हाच क्रायटेरिया होता की फिल्ममध्ये आपला किती इंटरेस्ट टिकून राहतोय स्टार्ट टू एंड, आणि मुळात थ्रिलर आहे. सो मला खूप मजा होती. मला ह्या गोष्टीची एक्साइटमेंट होती की थ्रिलर फिल्म आहे आणि ही फिल्म खूप इंटरेस्टिंग आहे. ज्या पद्धतीने ती लिहिली आहे, ज्या पद्धतीने ती उलगडत जाते. सो या कथेचा एक भाग होणं हे मला जास्त जास्ती. आवडले. राजेश, मी तुझ्याकडे वळेन. खरं तर आधीचे 2 चित्रपट म्हणजे घरात गणपती, फर्स्ट क्लास दाभाडे, एक बरोबर. सॉफ्ट मुलगी, वेगळी भूमिका बरोबर. आणि ह्यामध्ये मेन रोल आणि तोही वेगळ्या पद्धतीने हो. दिसतोय. तर कधी असं मनात प्रश्न नाही आला का की कुठेतरी रिस्क आहे, म्हणजे आतापर्यंतची आपली जी भूमिका होती ती वेगळी आहे आणि ही प्रेक्षकांना आवडेल का? वेगळी आहे हे तर पहिल्या नरेशन पासूनच कळलेलं होतं. पण रिस्क मला ह्यासाठी नाही वाटली. कारण एकतर तो रोल मला खूप आवडला करायला. त्यामुळे मी आय डोंट थिंक, म्हणजे आता विचारल्यावर असं मी विचार केला, की मी हा विचार केला होता का? करायला हवा होता का? वगैरे असं. पण ती स्टोरीच एवढी, जसं नंदिताताई म्हणाली, की एखादी फिल्मची आपण गोष्ट ऐकतो आणि तुम्हाला असं वाटतं, की मला ह्या फिल्मचा भाग व्हायचंय. मग ते पुढे येतं, की अच्छा माझा किती चंक आहे ह्याच्यात आणि नाही मला ह्या गोष्टीचा भाग व्हायचा आहे. आणि मग थँकफुली माझा जो रोल होता तोही ह्या अख्ख्या स्टोरीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळे रिस्क तर डेफिनेटली नाही वाटली मला. कारण एखाद्या ॲक्टरला हवी असणारी प्रत्येक पॉइंटर जे जे काही असतील ते ह्या सिनेमात आहेत, की एक रोमॅन्टिक अँगल आहे, थ्रिल अँगल आहे. जसं सर म्हणाले तसं व्हल्नरेबिलिटी आहे कॅरेक्टरला खूप. म्हणजे एक ब्रॉड स्ट्रोक्ड एक ही एक चांगल्या घरातली चांगली मुलगी. केली त्याच्यासाठी काही? हो, करायलाच लागली. कारण लॉयर म्हणल्यावर तुम्हाला एक म्हणजे काय म्हणतात त्याला, हे तसे बाकीचे जे माझे रोल्स होते ते एक नॉर्मल नेक्स्ट टू डोअर मुलगी आणि असे होते, ते एका नॉर्मल माणसाचे होते. हे एक प्रोफेशनल त्याला बाजू आल्यावर, की ऍक्च्युली म्हणजे उभं राहण्यापासून जी सुरुवात असते, की म्हणजे अड्रेस कसं करायचं कोर्टात एकमेकांना, की माय लॉर्ड, म्हणजे हे म्हणणं ते पटकन वाक्यांमध्ये आलं पण पाहिजे, ते इजनी आलं पाहिजे, ते कुठेही फोर्स्ड नाही वाटलं पाहिजे. त्यामुळे ह्याचा म्हणजे स्क्रिप्ट ही तेवढी स्ट्रॉंग पाहिजे तुम्हाला ते कॅरेक्टर डेव्हलप करायला पण. त्यामुळे लॉयर म्हणून खूपच तयारी करायला लागली. एकतर वाक्य असतात, आर्टिकल्स असतात, पाठ करायचे असतात, खूप स्टॅटिस्टिक्स द्यायचे असतात. त्यामुळे पाठांतराची खूपच तयारी होती जास्ती. पियुष, ह्यांनी सगळ्यांनी सांगितलं भूमिका कशी आहे, कशा पद्धतीने आली.
तुझ्याकडे म्हणजे घरातून कधी तुला असं कळालं की हा चित्रपट येतोय आणि त्यामध्ये तुला हा रोल आहे असा? नाही, सो दिस इज हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक होता. सो मी बराच इन्व्हॉल्व्ड होतो मूवीच्या स्टार्टिंग पॉइंट्स पासून. सो चित्रपट लिहायचा आणि स्टोरी काय असेल, काय काय थ्रिलर काय करायचं, कसं करायचं. सो त्यामध्ये जे पियुषचं कॅरेक्टर आहे, ते खूप ॲक्चुअली माझ्यासारखं आहे. सो असं झाला विचार असा आला, की जर कॅरेक्टर खूप यातला रिलेट होत आहे, सो व्हाय नॉट ट्राय हिम. आणि तिथून हा एक मुद्दा आला ज्याला मी सुरुवातीला सिरियसली नव्हतं घेतलं हो. मला वाटलं की मे बी हे होईल, कसं होईल, काय होईल, आय एम नॉट शुअर. आणि ज्या वेळेला मला कळलं की नाही आता हे आपल्यावर आलेलं आहे आणि आपल्याला आता हे करायचं आहे, त्यावेळेला मला तो एक रियालिटी चेक आला होता की आता ओके आय नीड टू स्टार्ट प्रिपेअरिंग. सो मग मी वेगळे व्हिडिओज बघणं, स्वतःला कशा पद्धतीने कोणाशी कसं बोलून स्वतःला ट्रेन करून घेता येईल, या सगळ्या गोष्टींचं करत 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 देन एक खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे काम. शूट सुरू होण्याच्या अराउंड 1.5-2 आठवडे अगोदर एक आपल्या मूवीमध्ये एक कॅरेक्टर आहे, विनायक म्हणून आहे आपला तो. सो त्यांनी माझं पर्सनली ट्रेनिंग घेतलं होतं फॉर अबाउट 2 वीक्स, 2.5 वीक्स. सो आय थिंक त्या इंडस्ट्रीमध्ये रुळलेल्या माणसाने जेव्हा तुम्हाला पर्सनली येऊन जेव्हा तो सांगतो, की "पियुष तू इथे चुकतोय, पियुष तू हे असं करायला हवं, तू हे असं कर." तर दॅट हेल्प्स यू अ लॉट. सो मला यांना त्रास नव्हता द्यायचा सीन्सच्या वेळेला, की आता पियुषमुळे प्रॉब्लेम्स होतात आहेत. दॅट वॉज माय बिगेस्ट फिअर, की हे व्हायला नको. आपल्यामुळे कुठेही काहीही खराब होत आहे, हे दिस वॉज माय अल्टिमेट गोल. सो आय थिंक ही हेल्प मी अ लॉट. आणि बाकी इट्स 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 म्हणजे आता मी जास्त अजून बोलू नाही शकत, बट आय थिंक यू विल फाइंड आउट ऑन द 6th. जसं तुम्ही म्हणालात की चित्रपटाबद्दल जास्ती बोलू शकत नाही, पण ऑफ स्क्रीन मस्ती कशा पद्धतीने होते? काही एकमेकांना आपण जज करतो. जेव्हा तुम्ही दोघं ह्यांना पहिल्यांदा भेटला असाल किंवा तुम्ही ह्यांना जेव्हा पहिल्यांदा पाहिलं असेल, ते एक जनरेशन गॅप असतं ना, की अच्छा ही मुलं अशी असतील किंवा तसे काही जजमेंट एकमेकांबद्दल होते का? तो मला नाही, नाही. खूप मॅच्युअर्ड आहेत हो ते. आम्ही खूप लहान आहोत. हे दोघं खूप मॅच्युअर्ड आहेत. हे इतके गंभीर, आम्ही काही धीरगंभीर. सांगितलं की तेव्हा ते, "हा, ते माहितीये." हां. हे आम्हाला माहितीये. हे अरे मग आता काय? हां. म्हणजे तो बोलताना चतुर आहे तसा. तो खूप शिकलेला आणि हुशार मुलगा आहे. बरं ते सीए आहे आणि केवळ तो सीए नाहीये, आता तो हिरोही आहे आणि त्या व्यतिरिक्त तो उत्तम हे वाजवतो, कीबोर्ड वाजवतो, कंपोज करतो, गातो. असा गुणी मुलगा आहे तो बाकी बाबतीत. आमच्याशी वागताना आम्ही जरा वचकून असायचो. कारण काय झालं तरी शेवटी प्रोड्युसर का बेटा वगैरे असं नाही, आम्ही त्याला अदबिनी सेठजी का बेटा वगैरे असंच म्हणायचो. पण जोक सपाट, अतिशय सालस आणि खूप चांगला मुलगा आहे. अशी मुलं अजून असतात हे बघून बरं वाटतं, कारण खरोखरच चांगला मुलगा आहे. म्हणजे वडिलांना ज्याचा खूप अभिमान आहे असा मुलगा आहे. आणि आमची अगदी पहिल्या भेटीत आमची गट्टी झाली अगदी. आणि बाकी हे सगळी मवाली माणसं होतीच माझ्याबरोबर. त्यामुळे राजसीबद्दल जाणीवपूर्वक सांगेन, ती उत्तम डान्सर तर आहेच, ॲक्ट्रेस. आणि मी तिला आधी प्रत्यक्ष भेट झाली नव्हती, मला नावही माहीत नव्हतं. पण मी तिचे दोन्ही चित्रपट पाहिले होते, लाईक अँड सबस्क्राईब. तो मी बघितला होता ह्याच्यावरच, OTTवरच. आणि मला सॉलिड आवडली होती. म्हटली कोण मुलगी आहे, आणि ही समोर आली. आणि खूप छान काम तर सुंदर केलंच आहे तिने. उत्तम डान्सर आहे आणि खूप गोड. आम्ही सगळे एकत्र असायचो आणि खूप धमाल करायचो. ही खूप त्रास द्यायची आम्हाला. हिचं काय आहे माहिती आहे ना, तिचा महत्वाचा सीन होईपर्यंत ना ती आम्हाला कॉम्प्लेक्स द्यायची, की अरे आपण खूप टाइमपास करतो का, आपण जरा स्क्रिप्ट वगैरे आपण अभ्यास केला पाहिजे. हिचा मेजर सीन संपल्यानंतर तिने जो काही राडा घालायला सुरुवात केली आहे. BTS हो, कारण बापरे. एक तर ही हसायला सुरुवात झाली की थांबत नाही. आणि मग मॅडनेस चालू असतो. अशी आम्ही खूप, म्हणजे खरंच शूट कधी संपलं आम्हाला कळलं नाही. खूप मजा आली. पण अशोकरावांच्या छत्रछायेखाली त्यांच्या सल्ल्यांच्या सुखकर गेल्या. कारण अशोकराव जिथे असतात तिथे
धमाल चालू असते धमाल, नेहमी. गप्पा, आणि हे मस्त्या. हे मला वाटतं अशोक मामाच्या पिढीपासून आमच्या खालच्या पिढीपर्यंत हे चालूच खरंच आहे. हो. कायमच हे मानत आलोय की आपण काही इथे संसार करायला आलो नाही. कळलं? त्याच्यामुळे काही जेवढे क्षण आहोत तेवढे आपण मजा करूया. या मुलांना वेलकम करणं, त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या किती गोष्टी आहेत. आमची तरी बॅच मी म्हणतो की इमोशनल फुल होती. एखादा रोल आला की आमचे मित्र आनंद अभ्यंकर आज आपल्यात नाही आहेत, नंतर शैलेश, शरद पोंक्षे वगैरे आम्ही सगळे आमच्यात डिस्कशन व्हायचं फोन कॉल. अरे मला तो रोल मिळाला, काय तगडा रोल आहे रे, मस्त आहे, पण मग पैशाचं कसं काय? पैशाचं नाही रे, बरोबर, पण नाही रे रोल तो मला मी कधीपासून वाट बघतोय. वेरेज आता त्या जनरेशन बरोबर जवळजवळ काम करत येता येता तर ह्या जनरेशन बरोबर काम करायची संधी मिळते प्रारब्धानी. तर ह्या मुलांचा स्मार्टनेस बघायला मिळतोय. म्हणजे हे फक्त ते नाही, हे रोल बघणार, कॉस्च्युमचं बघणार, मार्केटिंग बघणार, पब्लिसिटीचं बघणार, व्यवहाराचं पण बघणार आणि व्यवहारानंतर आलेल्या पैशाचा वापर योग्य ठिकाणी करणं, हेही या मुलांकडनं शिकण्यासारखं आहे. म्हणजे एकदम छोटी आहेत, पण त्या बॅचचं कौतुकच आहे. नंदिता, मी तुझ्याकडे वळेन. आतापर्यंत ह्यांनी सगळ्यांनी स्पेशली अशोक सर आणि शैलेश सरांनी तुझ्याबद्दल सांगितलं. तू आज या सगळ्यांबद्दल एक एक वाक्य किंवा हे कसे आहेत जर असेल तर काय असेल मी ते जाऊन शब्द येऊ किंवा का? वाक्य. आता ही संधी तुझ्याकडे आली आहे. मी तुझ्याशी आजपर्यंत जसा वागलो ते 2 मिनिटासाठी विसरलो. अब आया ऊट पहाड़ के नीचे. ओके, सो एकतर शैलेश दादाबरोबर मी कधीच काम केलं नाही. शैलेश दादा बरोबर काम केलंय, अशोक सरांबरोबर केलं. आपण कधी केलेलं? माझे पती सोबत. बापरे. ठीक आहे, आपण काय केलं होतं? बाबा हा? बाबा नावाची फिल्म. हा, अरे हो. हो हो. हे काय, हे नाही, पण नाही नाही. पण पण- एक मराठी फिल्म केली हो. आणि बाबा ऐसोवर ढूंढलो नावाची सिरियल पण केली. म्हणून अरे, नाही. पण म्हणजे असं होतं ना की काम केलंय, पण म्हणजे आपण एका प्रोजेक्ट मध्ये आहोत, पण एकमेकांची संबंध असा काहीच आला नाही की आम्ही कधी संबंध नाही. कधीच नाही. पिक्चर मध्ये ती काय माझी पहिली मालिका आणि सर होते आणि पण आमचे कधीच सीन्स नाही एकत्र. तसंच शैलेश दादाचा आणि माझा तो असा खुर्चीवर बसलाय आणि मी असे आमचं एक वेगळं स्वतंत्र नागालँडचं. सो त्यामुळे इतकं त्या दोघांबरोबर इतकं क्लोजली काम करता आलं मला. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल, कारण शैलेश दादाची तर खूप नाटकं बघितलीत आणि अशोक सरांना नाटकाचे प्रयोग. नाटकाचे प्रयोग बघितले. आणि अशोक सरांना तर म्हणजे हे बोलू नये, पण लहान असल्यापासून अशोक सरांना बघतो. ते आता कसंही वाटत नसलं, हे वाक्य माझं खरं वाटत नसलं तरी हे खरं आहे की आपण लहान असल्यापासून अशोक सरांना. सर ऐकताय ना तुम्ही? म्हणून मी आधी विचारतो पण. त्याची एक अशा पिढीची व्यक्ती भेटली आणि म्हणाले की सर आम्ही तुम्हाला लहानपणापासून बघतोय. तर मला एक प्रश्न पडला, मी गॅप घेऊन विचारलं, तुमच्या की माझ्या? कारण समवयीनच होते जरा. त्यांना ते ऐकायचंच नाही. सो ऑब्व्हियसली या दोघांबरोबर काम करायची एक्साइटमेंट होती मला. आणि राजसी आणि पियुष माझ्यासाठी अगदीच नवीन होते. सो राजसीचं मी दाभाडे नंतर बघितला, आमच्या शूट नंतर. सो एकतर आणि माझं आणि राजसीचं अगदी आई आणि मुलीचं असं होतं. सो त्यामुळे एकतर आपलं जमेल का, म्हणजे जमेलपेक्षा आपण पहिल्यांदा सेटवर गेल्यावर मला सगळ्यांबद्दलच हे असतं, सिनियर ज्युनियर सगळ्यांबद्दल हे असतं की आपलं कसं होईल, कनेक्ट होईल का. कारण एवढी काय वाईट वागतेस तू, तर नीट वाग ना, कसं मिळेल? कारण मला कनेक्ट झाले नाही की मला मग असं थोडंसं काम करताना ते अवघडल्यासारखं होतं. तर जिकडे तुम्ही सगळीजण मज्जा करायला लागतात तिकडे ते मजा यायला लागते काम करताना. सो आमची केमिस्ट्री अगदी फटाफट जुळली आणि मजा यायला लागली ते आई मुलीचे सीन्स करताना वगैरे. असं काही वेगळं वाटलं नाही की असं एक काय म्हणतात एक डिस्टन्स आहे दोघींमध्ये, असं बरोबर. नाही झालं. असं पहिल्या दिवसापासून आम्ही छान कनेक्ट झालो. आणि Director का बेटा? हा, शेटजी का बेटा, तर शेटजी का बेटाला मी पहिल्या दिवसापासून ते मला आहो जाओ करत होते म्हणून मीही त्यांना आहो जाओ करत होती. शेवटी मी त्याला खूप वेळा सांगितलं, अरे मला नंदिता म्हण, अगदीच अवघडल्यासारखं असेल तर नंदिता ताई म्हण, पण अरे तू रे कर. तर तो नंदिता मॅम नाही, कसं असं कसं तुम्हाला म्हणायचं. म्हटलं संपल्या क्षणी तरी अरे 3-4 दिवस आधी. तर मी म्हटलं ओके. म्हणजे मी 3-4 दिवस त्याला सांगायचा प्रयत्न केला की अरे तू रे कर, ताई म्हण, म्हणजे इट विल बी इझियर, म्हणजे सगळ्यांसाठी, तुझ्यासाठी माझ्यासाठी पण असं.
तर सर काही ऐके ना, ते त्यांच्या ह्याच्यावर एथिक्सवर होते. तर मी म्हटलं ओके, आजपासून आपण तुम्हाला आओ-जाओ करूया. शेठजी के बेटे आप आ गए, कैसे हैं आप वगैरे असं कर छोटे मालिक. छोटे मालिक, छोटे मालिक आप आ गए. छोटे ठाकूर. हो. सो असं मी खूप दिवस त्याला आओ-जाओ केल्यानंतर मग तो लाईनीवर आला. अशा एक बिचारा मी त्याला खूप बुली केलंय. आय हॅव टू एक्सेप्ट दिस, की मी त्याला थोडा त्रास दिलेला आहे. बट या तरी पण अमेझिंग वजन कमी केलं त्यांनी कमाल वजन त्यांनी एक खूप कमेंटेबल कोणीही चांगलं वजन कमी केलं की आवडतं याला. नाही पण Fitness. पियुषच्या बाबतीत मला खूप प्रकर्षाने हे सांगावंसं वाटतं, की एकतर हा पहिला सिनेमा, काहीही ऍक्टिंगचं बॅकग्राऊंड नसताना तुम्हाला अचानक एखाद्या गोष्टीत टाकलंय. तर असं नाही की आता ते करायचंय म्हणून आपल्या पडलंय म्हणून करू. तर त्यांनी खूप मनापासून केलेली आहे ती गोष्ट. त्यांनी एक त्या रोलला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यांनी वजन कमी केलं. त्यांनी तो ट्रेनिंग घेतच होता. तर मला कोणीतरी असं टाकलं असतं तर मी गोंधळले असते, की हे काय होतंय? अचानक खूप कारण एक ॲक्टर तुम्ही सतत जे हो. दिसताय, तो इट्स नॉट व्हेरी ईझी की तुम्ही बाकीच्या ॲक्टर्स बरोबर उभं राहून त्या निदान तेवढ्या लेव्हलचं किंवा बेटर काम करावं असं या झोनमध्ये तुम्हाला काही बॅकग्राऊंड नसताना. पण त्यांनी ते केलं. त्यांनी तेवढे एफर्ट्स घातले, की आपल्यामुळे जसं तो म्हणाला, की हो. टेक्स होऊ नये किंवा ह्यांना त्रास होऊ नये किंवा कुठे अडकू नये काही. त्यांनी ते सगळे एफर्ट्स घेतले टू बी ॲट पार विथ एव्हरीवन. त्या रोलसाठी त्यांनी जी मेहनत घेतली ती फारच कौतुक करण्यासारखी. सीन आला ना की तो हां. स्वतःहून यायचा आणि सर आपण हा एकदा घेऊया का, आपण बोलूया का, मग आम्ही शेअर करणार, मग तो म्हणायचं ही लाईन अशी घेतो, स्वतःहून शोधत यायचा. झोपलायत का तुम्ही, सॉरी नंतर येतो, अरे नाही नाही ये ना पियुष बस ना, नाही आपण तो आपला जरा सीन करूया. ते तुम्हाला स्क्रीनवर दिसेल 6 फेब्रुवारीला. 6 ते 6 फेब्रुवारी 6 फेब्रुवारी खूप महत्वाची आहे. मी तुमच्या दोघांकडे वळेन. ह्यांच्याकडून तर मी ऐकलं. पण मी तुम्हाला दोघांना आता विचारेन, की ह्यांच्यासोबत काम करताना कोणती गोष्ट तुम्ही शिकलात? म्हणजे नंदिता मॅमकडून असो, शैलेश सर किंवा अशोक सर ह्यांच्याकडून? आय थिंक माझ्यासाठी मी पहिला सीन माझा शैलेश सरांबरोबर होता आणि नाही, नाही. आता आता हा, it's परीक्षा okay. आहे. वाह्यातपणा सगळं तिकडं नाही, नाही. सो माझा पहिला सीन मला आठवतो शैलेश सरांबरोबर होता. फर्स्ट टाईम फेसिंग द कॅमेरा. काही माहिती नाही. जाम रात्री झोप लागलेली नाहीये. काय होणार आहे माहिती नाही. सरांबरोबर व्हॅनिटीमध्ये बसलो होतो. तर सरांना म्हटलं, की आपण एकदा वाचू म्हणजे कसं आहे. सो मी आपला घाबरत हळू-हळू 2 शब्द हळू बोलायला लागलो. तर सरांना कळलं, की हा घाबरलाय किंवा याला ते लाईन्स घेताना थोडासा ही इज हेजिटेटिंग. सो त्यांनी इतकं सिंपल सांगितलं, की "पियुष हे बघ, तुला भावना व्यक्त करायच्या आहेत. त्यामुळे तू ॲज इट इज तो डायलॉग बोलतो आहे, हे इम्पॉर्टंट आहे. बट इफ तुला ते करताना त्रास होतोय किंवा तुला कुठेही असं वाटतं, तर तुला तुझ्या पद्धतीने करून बघ आणि तुझी भावना तिथे व्यक्त होते का एवढं कर." सो शैलेश सरांचा तो जो एक आय थिंक तो 10-15 मिनिटाचा सेशन होता आमचा. पण मी सांगतो ना, जेव्हा मी त्या व्हॅनिटीतून बाहेर गेलो, आय वॉज अ न्यू पर्सन ऑल टुगेदर. मला एक कॉन्फिडन्स आलेला होता आणि मी त्यांच्याबरोबर ते डायलॉग्स केले होते. सो मला माहिती होतं मला फक्त आता कॅमेरा नाहीये आपल्यासमोर. आपल्याला फक्त हे माझे बाबा आहे आणि मी यांच्याबरोबर आता एक सीन करतोय. एवढं फक्त असं मला दाखवायचं होतं. तर तो जो सीन होता ना, दॅट वॉज लाइक माझा एक टर्निंग पॉइंट असतो ना आपल्या ह्याच्यात, की मला हे जमतं आहे की नाही हे आपण आधी स्वतःला ॲक्सेप्ट करणं बरोबर. इम्पॉर्टंट असतं. सो आय थिंक त्या मोमेंट नंतर आय वॉज कम्फर्टेबल फॉर द होल थिंग. नंदिता मला मॅम आणि अशोक सर. अशोक सरांबरोबर पण 1-2 सीन्समध्ये असं होत होतं, की काही-काही वेळेला कळत नाही, की इथे मी माझं बॉडी पॉश्चर कसं किंवा मी काय हालचाल करावी, ज्यानी मला एक इम्पॅक्ट देता येईल वेगळा. सो अशोक सरांबरोबर एक सीन केला मी. त्यानंतर ते म्हणे, की "पियुष हे बघ, तू आत्ता खूप छान करतोय. पण ना तू हे आत्ता असं केलं ना, इन इन द मोमेंट." असंही नाही, की ते मला थोड्या वेळाने येऊन सांग. इन द मोमेंट, की "पियुष एक अजून करू, इथे थोड्या अशा पद्धतीने करून बघ." सो तो इन्स्टंट जो फीडबॅक मिळायचा ना मला आणि मला आय टेक ऑल द फीडबॅक इन अ व्हेरी पॉझिटिव्ह मॅनर. सो त्यांचे इन जनरल फीडबॅक, त्यांचे इन जनरल एक्सपिरियन्सेस सांगणं, त्यांचे इन जनरल म्हणजे एक तू कसं वागायला हवं, हा जो त्यांचा एक मुद्दा ही हॅज हेल्प मी अ लॉट इन दॅट. डेफिनेटली. म्हणजे दोन्ही सीनियर ॲक्टर्स आणि नंदिताताई बरोबर माझे इतके सीन्स नव्हते. बट नंदिताताईंनी मला खूप छळलं. बट
बट नाही पण आय थिंक सुरुवातीला मी थोडं आय वॉज ॲड्रेसिंग एव्हरी वन ॲज सर मॅम मी तुम्हाला सो बट नंदिता ताईच्या टॅलेंटला मी रिस्पेक्ट करतो बिकॉज शी इज ॲब्सोल्युटली अमेझिंग. मी या फील्डमध्ये आता ज्या पद्धतीने स्वतःला ब्लेंड करायला लागलो आहे, मी स्वतः आता तितकं रिसर्च करतो, मी स्वतः त्या पद्धतीने बघतो आणि मी ताईचं जितकी कामं बघितली आहे, ताईसाठी मॅसिव्ह रिस्पेक्ट आहे माझा. मी ह्याच फ्लोमध्ये जाते. मी खूप म्हणजे ह्या फिल्ममध्ये असं झालं होतं की माझंच मला एवढ्या गोष्टी सांभाळायच्या होत्या की कुठे आता मी गप्पा पण तरीही काही गोष्टी तुम्ही तुमच्या झोनमध्ये असतानाही त्या इतक्या मोठ्या आणि ऑब्व्हियस असतात की इट्स इम्पॉर्टंट यू टेक नोट ऑफ इट. आणि मला म्हणजे हे एक काय म्हणतात त्याला, सरकारी म्हणून नाही पण हे खूपच जास्ती शिकायला मिळालं आणि प्रत्येकाकडनं मला एक एक वेगवेगळी गोष्ट शिकायला मिळाली. अशोक सरांचं मला खूप हेवा वाटला त्यांचा एका गोष्टीबद्दल की त्यांनी इतकी वर्ष काम केलंय. तर मला असं वाटलं होतं की ही विल टेक इट फॉर ग्रांटेड की आता ते आले, त्यांना माहिती आहे त्यांची सगळी वाक्य, त्यांना माहिती आहे हा रोल काय आहे, त्यांनी वाचली आहे स्क्रिप्ट खूपदा, हे त्यांच्या एक प्रेझेन्स मधनच कळतं की मला माहितीये मी इथे काय करायला आलोय. पण तरीही ते प्रत्येक वेळेला डिरेक्टरशी बोलायचे, ते प्रत्येक वेळेला समजून घ्यायचे की हे माझं वाक्य आहे, तर मग हे कशा पद्धतीने मी वेगळं करू शकतो, मला असं वाटतं तर तुम्हाला काय वाटतं. सो एक कॉन्स्टंट कम्युनिकेशन होतं. तिलाच विचारलं मी एका माझ्या सीनला बोलताना, हो ही खाली उभी होती आणि मी होतो आणि मी बोलत होतो आणि सगळी कठीण वाक्य होती. मला म्हणजे त्याच्यातले ते सायकोलॉजिस्ट, कारण बोली भाषेतलं माझं नव्हतं. डॉक्टर श्रीकांत हे सायकोलॉजिस्ट असल्यामुळे ते कुठली ट्रीटमेंट देणं, काय देणं, तर ते तुमच्या बोली भाषेत नसल्यामुळे ना तुम्हाला ते प्रॉपर प्लेस करायला लागतं. ॲडोलेसन्स तर म्हणजे शब्दाचा तर मी ही उच्चार तिकडे उभी होती, तर मला आता ही किती ज्युनियर आहे, पण मला त्यावेळेला ते इम्पॉर्टंट नव्हतं. तर ती एकदा बोलताना मी ते ऐकलं होतं, ही करेक्ट होती. मी म्हटलं काय घेतलं का, आमच्या दोघातला संवाद हो, होता. हो. तर ती म्हणाली adolescence. पटकन ती बोलली, कारण खूप क्राऊड होता. थँक्यू. पण हेच शिकायचंय ना, ती पटकन ती बोलली आणि ते मला इतकं सोपं झालं बोलायला, त्याच्यामुळे मी मानलं नाहीये बेसिकली. सो तो ओपननेस फार गरजेचा असतो. मग तुम्हाला पण ते दडपण येत नाही करताना. मग ते ऍक्च्युअल कॉन्व्हर्सेशन त्या दोन व्यक्तींचं झालं अँड नॉट राजसी आणि अशोक सर, हे ते राहिलं नाही. मग ते नातं राहिलं नाही. शैलेश सरांचा म्हणायला गेलं तर एक मला किस्सा सांगायला आवडेल की एक माझा खूप इमोशनल चांगला आहे, खूप चांगला ते पहिलं बोल. ते पहिलं. इथे बाबा किती झालं? की एक असा सीन होता आमचा, खूप इमोशनल सीन होता आणि त्याच्यात असं होतं की वाक्य ऐकायला नाही येणार आहेत, पण तुम्ही काहीतरी बोलताय असं आम्हाला लांबनं दिसतंय. पण मी इमोशनल होतीये ते ऐकून. एवढा ब्रीफ होता. पण त्यात मी ठरवलं होतं माझं की आता अर्थात त्यांच्याकडे वाक्य नाहीयेत कारण ह्या सीनला. तर मी माझा एक विचार करून थॉट, जी स्टोरी आहे, आत्ता सिच्युएशन आहे, तो मी माझा विचार करून इमोशनल सीन आहे तो. पण त्या सीनला त्यांनी जे मला क्यूज दिले, ते इतके इम्पॉर्टंट होते, इतके स्टोरीला धरून होते. भले ते इम्प्रोवाइज्ड होते, पण ते इतके ॲक्युरेट होते की मला माझा विचार करून, माझी थॉट प्रोसेस लावून ते खूप ऑर्गॅनिकली माझे एक्सप्रेशन झाले. सो आता मी हे त्यांच्याकडनं शिकले की मी पुढे असं कधी मला असेल ना, तर आय वुड वॉन्ट टू बी दिस. मला कोणातरी दुसऱ्यासाठी की झालाय माझा सीन, मी कमाल दिलाय आणि झालं माझं काम, हे निघून गेले. मी क्यू द्यायला थांबलो, उभा पण राहिलो नाही. पण हे एखाद्या दुसऱ्यासाठी करणं, एका नवीन कलाकारासाठी करणं, हे माझ्यासाठी खूपच, मी त्यांना त्याच्यानंतर थँक्यू पण म्हणाले की तुम्ही हे केलं नसतं तर मी बोलणार नव्हते तुम्हाला, हे करायची गरज नव्हती. पण गरजेच्या पुढे जाऊन सिनेमाला महत्व देणं, हे मी त्यांच्याकडनं शिकले. आणि नंदिता ताईबद्दल जसं मी पियुष म्हणत, ती इतकी कोणीच काय बोलू नका. इतकी कमाल ऍक्ट्रेस आहे. नंदिता ताई इतकी ऑन अँड ऑफ, एका टिचकीलाही तेवढा जास्ती वेळ लागत असेल जितक्या ह्याच्यात ती इमोशन्स बदलू शकते. आणि इतके तिने असे म्हणजे असं म्हणजे कसलेला कलाकार असतो ना, की म्हणजे मला असं काही इम्पॉर्टंट सीन असेल, हेवी सीन असेल, तर मी खूप वेळ त्याचा विचार करेन, त्याच्यात राहीन, त्या झोनमध्ये. पण
पण तिला त्याची गरजच लागली नाही. म्हणजे तुम्ही कितीही वेळा टेक घ्या, कुठल्याही अँगलनी घ्या, ती 100% प्रत्येक वेळेला परफॉर्म करते आणि ते वेगळं होत नाही आणि ते इतकं करेक्ट होतं प्रत्येक वेळेला. आणि आम्ही असे Consistently हा. प्रत्येक वेळेला तुम्ही कसं काय आणि मी आणि इतकं same देऊ आम्ही शकता? बघतोय I mean, तिच्याकडे की how? म्हणजे ह्या सीन मध्ये पण तिने हे शोधून काढलं, अरे हे वाक्य ह्याच्यात काहीच नाहीये, पण हे इतक्या ऑथेंटिकली तिने घेतलं. सो ह्यूज मॅसिव्ह रिस्पेक्ट. म्हणजे आपल्याला बघतानाही डोळ्यात ढसाढसा पाणी यायला लागेल अशी ती कमाल कमाल कलाकार आहे. मला आणखीन एक सांगायचं होतं. सो बेसिकली असा सीन होता एक माझा आणि ताईचा अगेन फर्स्ट सीन वेन मी ताईला आय थिंक आपण शूटच्याच वेळेला फर्स्ट टाइम भेटलो होतो. या अगोदर फक्त एक दुरून हाय हॅलो हाव यू असं झालं होतं बेसिक. सो त्या दिवशी असं झालं की एक सीन झाला आणि सीन झाल्यानंतर एक छोटा ब्रेक असतो, कॅमेरा सेटिंग आणि सगळं चालू होतं. तर मला असं वाटलं ताई अजूनही त्या सीन मध्ये आहे आणि शी इज नॉट गेटिंग आउट ऑफ इट. तर तर यू नेव्हर म्हणजे तो जो एक सीन पकडून ठेवणं असतं ना, तर ती ताई तुम्हाला वाटणारच नाही की शी इज स्टिल देअर. म्हणजे ती एनर्जी जी असते ना, की एक सीन कट असो किंवा नसो, तुम्ही त्या एका झोनमध्ये एंटर करता आणि तुम्ही तिथे राहता. सो ॲक्टर म्हणजे इज नॉट जस्ट फॉर द सीन. तुम्ही तेवढं करून बाहेर गेले, घरी गेले, नाही असं नाही. यू आर लिव्हिंग इट. आणि हे मला ताईकडून सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे एक शिकवण जी मी म्हणेन, की तो तेवढा सीन पुरता मर्यादित नाही, तो तुम्ही जगताय. आणि अनलेस अँड अंटिल तुम्ही जगत नाही तो सीन, तोपर्यंत तुम्ही चांगले ऍक्टर होणार नाही. हे मला ताईने शिकवलं. सो मला हे मे बी ब्रीफ करायला थोडा वेळ लागला, बट आय थिंक दिस इज द बेस्ट. बस हा त्रास आहे. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून. आणि आय थिंक म्हणजे जेव्हा सुरुवात माझ्याकडे असं होतं की अरे यार थ्रिलर मूवी आहे तर जास्ती गप्पा नाही होणार, संवाद नाही होणार, पण तुम्ही धम्माल अशा गप्पा मारलेल्या आहेत की असं वाटतं की अजून प्रश्न वाढवावे. पण वेळेअभावी एक शेवटचा प्रश्न घेईन की कुठेतरी ह्या सगळ्या चित्रपटामध्ये आपण सबकॉन्शियस माइंड ह्याबद्दल म्हणतोय. आणि आजकाल जर का आपण सोशल मीडियावरती पण पाहिलं तर अनेक व्हिडिओज येत आहेत की सबकॉन्शियस माइंड किती इफेक्टिव्ह असतं, काम करतं. आणि खरंच आपण त्या गोष्टी जे काही अचीव्ह करायचं असेल किंवा मॅनिफेस्ट आपण म्हणतो हे सगळं करू शकतो. तर तुम्ही प्रत्येक जण किती बिलीव्ह करता ह्या सबकॉन्शियस माइंडवरती, आणि जाता जाता प्रेक्षकांना अपील सुद्धा काय कराल? माझा पूर्ण विश्वास आहे सबकॉन्शियस माइंडवर. कारण की त्याच्यातनंच रिफ्लेक्ट होतं आपण बाहेरच्या जगात काय वावरतो वगैरे. आणि बरेचदा लहानपणापासून बऱ्याच गोष्टी त्याच्यावर बिंबवलेल्या असतात वगैरे. सो फार गरजेचं आहे त्याची जाण असणं, त्याच्यावर कॉन्शियसली काम करणं. आणि मला वाटतं दॅट रिअली हेल्प्स यू इन युअर म्हणजे तुमच्या रोजच्या आयुष्यात. सो त्यामुळे त्याच्याबद्दल कॉन्शियस असणं, जरी तो सबकॉन्शियस असला तरी त्याच्याबद्दल कॉन्शियस असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि 6 तारखेला आमचा हा सॉलिड चित्रपट येतोय ज्याच्याबद्दल आम्ही इतके एक्सायटेड आहोत. सो आय एम शुअर तो प्रेक्षकांच्याही पसंतीला उतरेल आणि त्यासाठी त्यांनी चित्रपटगृहात जाऊन हा अनुभव घेणं अत्यंत गरजेचं आहे. सो 6 फेब्रुवारीला आम्ही केस नंबर 73 घेऊन येतोय. सो प्लीज प्लीज हे चुकवू नका. आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायलाही विसरू नका. माझाही विश्वास आहे. म्हणजे मुळात काय आहे, ॲक्टर आहे, कलाकार आहे. सबकॉन्शियस माइंड हा प्रत्येकाचाच असतो. त्याच्यात अनेक गोष्टी स्टोअर होत असतात. ॲक्टर म्हणून प्रिव्हिलेज आहे की त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कळत-नकळत टाकल्या गेलेल्या गोष्टींना एक स्पर्श करून पुन्हा आपल्या कामात त्याचा उपयोग करून घेण्याची एक संधी कधी आपल्याला मिळू शकते. कारण प्रत्येक वेळेला आपण निर्णय घेताना, प्रत्येक वेळेला तो अनुभव कुठला तरी आपल्याला कामाला येत असेल, जाणीवपूर्वक असं नाही. पण अभिनय करताना, ते कॅरेक्टर उभं करताना आपल्याला अनेक वेळेला तशी मदत होऊ शकते त्या अनुभवाची. जसं बच्चन सांगायचे की जेव्हा मी इतके आईच्या मृत्यूचे प्रसंग केलेत की आता मी पुन्हा आई गेल्यानंतर आता त्याच्या मृत्यूचा प्रसंग करताना मला तिकडे मोकळेपणा जाणवतो. इतक्या वेळा ते करावं लागलं. त्यातला वरवरचा भाग सोडला तरी हे महत्त्वाचं आहे की सबकॉन्शियस माइंड हा आपल्याला घडवत असतो, बिघडवत असतो. त्याचा खूप प्रभाव असतो, कळत-नकळत असतो. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने असंही म्हणता येईल की याचे वेगवेगळे अँगल्स कदाचित लोकांच्या त्या गोष्टी रूपाने पुढे येतील की त्याचा ही सोशल वर्कर आहे, त्या सोशल वर्कमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या दृष्टीनं हा कसा आहे, मी क्राईममध्ये याचा उपयोग कसा आहे, सायकोलॉजीमध्ये कसा आहे,
कायद्याच्या दृष्टीनं त्याकडे कसं पाहिलं जातं आणि एक सामान्य माणूस त्याकडे कसं बघतो किंवा बघितलं गेलं पाहिजे या सगळ्यांवरही थोडासा प्रकाश, पण प्रीची न करता अतिशय एंटरटेनिंग माध्यमातनं हे सांगितलं जातंय. त्यामुळे हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्याकरताच सगळ्या प्रेक्षकांनी प्रेक्षागृहात जाऊन हा चित्रपट 6 फेब्रुवारीला बघावा, केस नंबर 73. आणि आम्ही केलेला वाह्यातपणा थोडा विसरून आम्ही त्याच्यामध्ये खूप सिरियसली आमच्याकडनं करून घेतलंय मिलिंद सरांनी आणि आम्ही ते करण्याचा प्रयत्न केलाय. तर प्लीज त्याला प्रतिसाद द्या, प्रतिक्रिया कळवा. आम्ही खूप उत्सुक आहोत. 6 फेब्रुवारी, केस नंबर 73. ते 73 आहे ते. माझा तर अभ्यास होताच, परंतु डॉक्टर मिलिंद आपटे सरांकडनं मला खूप शिकायला मिळालं. मी म्हटलं त्याप्रमाणे सबकॉन्शियस माइंड हा इतका इम्पॉर्टंट आहे, की गुन्हेगार आम्ही कायम म्हणत असतो, की कोणी आईच्या पोटातून जन्म झालेली व्यक्ती ही गुन्हेगार नसते. हालात ते त्यावेळेला काहीच मिळाले नाहीये, तर मला आता खायला पाहिजे म्हणून केलेला गुन्हा. कालांतराने जेव्हा तुम्ही मोठे होत जाता, त्यावेळेला तुमच्या लक्षात येत राहतं आणि ती ज्या जगोष्टी या जखमा झालेल्या आहेत लहानपणच्या, त्या कायम तुम्ही कितीही मोठे करोडपती झालात ना, तरी त्या लक्षात राहतात. म्हणजे मी माझ्या वैयक्तिक ह्याच्यात सांगतो, की माझे वडील मेकअप आर्टिस्ट आणि त्यावेळेला पुण्यामध्ये आम्ही राहत होतो. त्यावेळेला मेकअप आर्टिस्टला वगैरे फार पैसे मिळायचे नाहीत. म्हणजे त्या काळात पैसेच नव्हते ॲक्टर्सना किंवा सिनेमात वगैरे. तर असे अनेक प्रसंग यायचे, की पैसे नसल्यामुळे जेवणाचे पदार्थ यायचे नाहीत घरात किंवा आता काय खायचं असा प्रश्न असल्यामुळे तो एक असा मोठा पिरियड मी बघितलाय, की शाळा सुटल्यानंतर चालत जाताना आई मला भूक लागली, तर आई एकदम स्पष्ट सांगायची, मला चहा पाव पाहिजे. म्हटलं की ती सांगायची, दोन्हीपैकी एक मिळेल. चहा तरी मिळेल नाही तर पाव तरी मिळेल. पण मग पाव दे, पण मग तो सुका लागणार, मग पाण्यात बुडवून खा. ह्या काही गोष्टी लहानपणी डोक्यात राहिल्यामुळे आज आता अनेक वर्षांनंतर बऱ्यापैकी थोडं बहुत यश मिळाल्यानंतर, एस्टॅब्लिशमेंट नंतर आजही ती सायकॉलॉजी माझ्या डोक्यात असल्यामुळे मी आजही माझ्या घरी कोणी किती लोकं आले ना, तर मी जेवायला घालू शकतो. इतक्या गोष्टी मी घरी आणून ठेवतो आणि माझं आणि बायकोचं भांडण नेहमी होतं छोटंसं. ती म्हणते, "अरे ह्याला मुंग्या लागतात, ते पडून राहतंय, तू कशाला मागवतोय सगळं?" नाही, नाही, कधी कोणी रात्री मागितलं तर ते कमी नको पडायला. तर त्याच्यामुळे ना मला रोल करताना खूप ते जाणवलं, की आपल्याकडे नाहीये भारतात. पण तुम्ही परदेशात बघितले तर एक 5 वर्षाच्या मुलापासून आपण जसं 6 महिन्याला मी सगळ्यांना सांगतो, की तुम्ही रेग्युलर ब्लड चेकअप करा. तर तसं सायकॉलॉजिस्टकडे जाऊन तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही तिकडे ओपन होता. म्हणजे कित्येकदा डॉक्टरकडे माणूस येतो आणि म्हणतो, की "डॉक्टर मला ना ईसीजी काढला." ओके. स्ट्रेस टेस्ट केली. ओके. 2D इको ओके. पण सर पाल्पिटेशन होते, धडधड होते. मग काय हार्टचं काय आहे का? नाही, अँक्झायटी. मग ती अँक्झायटी काय? तर एका मित्राच्या बाबतीत असं झालं, की त्यांनी सांगितलं, "काय अँक्झायटी?" म्हणून डॉक्टरना फोन केला. ते म्हटले, "हा सगळ्या गोष्टी दाबून ठेवतो." मग मी बोललो, तर ही दुखावली जाईल. मग त्याच्यामुळे तो दुखावला जाईल. लोक काय म्हणतील? हे काय म्हणतील? ह्याच्यात तो सगळं आत ठेवतो आणि मग त्याचं ते सगळं ब्रेनमधनं येऊन ती धडधड काहीही हार्टबीटचं नाहीये. फक्त हार्टबीट वाढतंय. एक गोळी दिली, की त्याची हार्टबीट नॉर्मल होतो. तो म्हणतो, "अरे वाह! मला बरं वाटायला." सो ओपन हो. बोल. पण ते ओपन कोणाकडे होतो आपण? 4 लोकात नाही. डॉक्टरकडे गेल्यानंतर म्हणून मी म्हटलं ते अरे-तुरे केल्यानंतर तो बोलायला लागतो आणि बोलून मोकळा होतो आणि मग तो असा होतो, "येस, काय हरकत नाही." कित्येक कलाकारांच्या बाबतीत म्हणजे मला दिनानाथ मंगेशकर साहेबांचं तेव्हाचं एक पेपरातलं कात्रण मी दगडूशेठ हलवाईचे तर चाललो होतो, तर मला असा पडलेला पेपर होता, तर मला वाचनाची आवड होती. त्यामुळे मी उचलला आणि बघितलं, तर त्याच्यात त्यांनी दिलं होतं, की मी माझ्या मुलांना जे जगज्जेते आहेत त्यांची सगळीच मुलं, त्यांना विचारलं होतं कॉम्पिटिशनला का उतरवत नाही? मुळात त्यावेळेला ह्या अशा कॉम्पिटिशन नव्हत्या आत्तासारख्या. तर त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं होतं, जे मला ते तेव्हा लहानपणी डोक्यात बसलं होतं. ते म्हणाले, "याचं कारण का?" तर मी त्यांना त्याच्यात भाग घ्यायला लावला आणि जर त्यांना बक्षीस नाही मिळालं, तर तो न्यूनगंड इन्फिरियर कॉम्प्लेक्स तयार होणार, की मला बक्षीस नाही मिळू शकत, हिला मिळतं. पुढच्या वेळच्या परफॉर्मन्सला तू त्याच्यानेच जातीस करताना. मुळात कसं आहे, युद्धात जाताना ना तुमचा कॉन्फिडन्स असेल ना, जिंकू न जिंकू नंतरचं. पण मी जाऊन 6 मारणार आहे, हे तयारीने जाता हा माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी त्यांना भाग घेऊ दिला नाही, कारण न्यूनगंड येतो आणि प्रगती खुंटते आणि जर पहिल्याच ह्याच्यात माझ्या मुलाला किंवा मुलीला बक्षीस मिळालं, तर त्यांना जगच छोटं वाटायला लागतं. आता मी तो पुढच्या चूक करतो, की आता मी कशाला रियाज करू? मी पहिलाच येतो आणि ज्यावेळेला त्याची बरोबर उतरती कळायला लागते. म्हणून मी कॉम्पिटिशनला उतरत नाही. सायकॉलॉजिकल हे सगळं बघितल्यामुळे सायकॉलॉजी
हे खूप इम्पॉर्टंट. मी तर म्हणेन की नवीन पिढीने आपापल्या लहान मुलांना कित्येक वेळेला आपण जे म्हणतो ना, की कित्येक घटना घडतात. आपण पेपरला वगैरे वाचतो. ही सायकॉलॉजी आहे. मम्मीला सांगितलं तर ती ओरडेल, मग ती बाबांना सांगेल, मग ती आजोबांना बोलेल. आपण पेपर वाचतोच अशा घटना. सो सायकॉलॉजिस्टकडे जाऊन आपलं मन मोकळं करा, ज्याच्याने तुमचं आयुष्य सुखकर होईल. सबकॉन्शियस माइंड हा इतका वास्ट विषय आहे. कारण म्हणजे तो कुठे सुरू होतो, कुठे संपतो, स्टार्ट आणि एंड खूप ब्लर आहे. कारण मला असं म्हणजे नेहमीच वाटतं, जेवढं आत्तापर्यंत मी वाचलंय, की सबकॉन्शियस गाईड्स युअर कॉन्शियस. की एकाच घरातली 2 मुलं वेगवेगळी का निपजतात? त्यांनी त्यांची म्हणजे कॉन्शियस माइंड जी रियालिटी बघतंय ती तीच आहे. पण त्याचं इंटरप्रिटेशन ते काय करतायत, ते ते कशा पद्धतीने रिसीव्ह करतायत, हे त्यांचं सबकॉन्शियस ठरवत असतं आणि मग तसे-तसे ते घडत असतात. तर त्यामुळे ह्या फिल्ममध्येही आम्ही अनेक पात्रांच्या थ्रू हेच दाखवलंय, की खूप नॉर्मल, साधी दिसणारी आपल्या रोजच्या आयुष्यात आपण ज्यांना रस्त्यावर बघू, भेटू, आपले शेजारी असतील, आपले आई-वडील असतील, भाऊ-बहीण, काका-काकू कोणीही असतील. पण त्या सबकॉन्शियस माइंडमुळे ह्या नॉर्मल माणसांच्या आयुष्यात अबनॉर्मल घटना घडतात. आणि त्या इव्हेंच्युअली आपल्याला कळतं, की कोणाच्या ना कोणाच्या तरी सबकॉन्शियसमध्ये एक कल्पना आली आणि त्यांनी ह्या प्रत्येकाचं आयुष्य बदलून गेलं. त्यामुळे तो सबकॉन्शियस माइंड, कारण कॉन्शियसली हा माणूस वेगळा दिसतोय, पण अरे बापरे! हा काहीतरी वेगळाच वागतोय आणि हा काहीतरी वेगळाच करून गेला आणि ह्यानी असं कसं केलं? सो इट्स हिज सबकॉन्शियस गाईडिंग हिज कॉन्शियस. त्यामुळे अशा पद्धतीने ही घटना, ह्या गोष्टी रचल्या गेल्यात आणि तुम्हाला सबकॉन्शियस माइंड किंवा आजकाल आपण जे बोलतो मेंटल हेल्थ अवेअरनेस असेल, कम्युनिकेशन असेल, सो ह्या सगळ्यात हे सगळे मुद्दे आम्ही कव्हर केलेले आहेत फक्त एका थ्रिलर फिल्मच्या माध्यमातनं, आणि जितकं जास्ती प्रीची न होता एंटरटेनिंग करता येईल तीच घटना, ह्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे तो 6 फेब्रुवारीला तुम्हाला बघायलाच मिळेल. सो टू ॲड, हिने जे आत्ता म्हटलंय, टोटली अग्री विथ हर. आणि अपार्ट फ्रॉम दॅट एक गोष्ट आहे, की सबकॉन्शियस माइंड हे एका घटनेतून नाही होत. सबकॉन्शियस माइंड ही सतत घडलेल्या घटनांमुळे तुमच्या डोक्यावर किंवा एक झालेला परिणाम आहे. सो फॉर एक्झाम्पल, तुमच्या आई-बाबांनी लहानपणापासून तुम्हाला दिलेली शिकवण, संस्कृती म्हणू आपली, ही तुम्ही लहानपणापासून तुमच्या आई-बाबांना करत आलेलं बघताय आणि त्यामुळे आता तुम्हाला हे सांगायची गरज नाही पडत, की हे असंच करायचंय. ते आपल्या घरी असं होत होतं, आपण त्याच पद्धतीने असं करतो. हे आपल्याला केव्हा कोणी एल्डरली घरात आले, तर त्यांचा नमस्कार करणं, हे आपल्याला आता सांगावं नाही लागत. ते सबकॉन्शियसली माहिती आहे, की हे असं करतात, त्यामुळे हे असं करायला हवं. सो आय थिंक मेंटल हेल्थ अवेअरनेस हा जो हिने आता पॉइंट झाला, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ॲटलीस्ट आय थिंक आता सायकॉलॉजिस्टला एका निगेटिव्ह नजरेने बघण्यात नाहीयेत, की मी सायकॉलॉजिस्टकडे चाललोय म्हणजे माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे आता लोकांमध्ये नाही आणि याची जागरूकता तर डेफिनेटली बेटर, चांगल्या पद्धतीने होते. सो सायकॉलॉजिस्टकडे जाणं इज नॉट अ बॅड थिंग. हे लोकांना जेव्हापासून कळलंय, आय थिंक इट्स अ स्टेप टुवर्ड्स अ बेटर मेंटल हेल्थ. सो येस, डेफिनेटली सबकॉन्शियस माइंड. आणि तुम्हाला अजून डेफिनेटली चांगलं काही या मूव्हीबद्दल अजून बघायचंय, माहिती काढून घ्यायची आहे, तर 6 फेब्रुवारीला नक्की. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. 6 फेब्रुवारी फार महत्वाची. फार महत्त्वाचं. आणि थँक्यू, तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल. आणि मराठी इंडस्ट्री आता खूप सुंदर सुंदर असे कॉन्टेंट घेऊन येते. आणि माझ्या मते कुठलीही गोष्ट, मग ते नाटक असो, मालिका असो किंवा चित्रपट असो, एंटरटेनमेंट सोबत एक आरसा असतो ऑडियन्ससाठी, प्रेक्षकांसाठी. कारण कुठे ना कुठे आम्ही शिकवण घेऊन जात असतो. आणि आत्ताची काळाची जी गरज आपण मेंटल हेल्थ म्हणतोय, त्याबद्दल कुठेतरी हा चित्रपट काहीतरी सांगू इच्छितोय आणि तो लोकांपर्यंत पोहोचवतोय. तर खूप छान असा विषय आहे. त्याला छान प्रतिसाद मिळेल अशीच मी अपेक्षा आणि काय म्हणतो, सदिच्छा आपण करूया. अँड ऑल द बेस्ट असं आपण म्हणूया. आणि पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, तुम्ही सगळे इथे आलात आणि छान आपल्या या गप्पा रंगल्या त्यासाठी. थँक्यू. थँक्यू. आणि 6 फेब्रुवारी विसरायची 6 नाही. 6 फेब्रुवारी. थिएटरमध्ये जाऊन बघा. केस नंबर 73. केस नंबर 73. तर मंडळी, याचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच नवनवीन भागांसोबत आणि मुलाखतींसोबत आपण पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत नवराष्ट्र या आपल्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.